Good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. लाईफ सायकल ऑफ द स्टार ह्या आपल्या 8th स्टँडर्डचा सायन्सचं लास्ट चॅप्टर आणि लास्ट व्हिडिओ सुद्धा आज आपला सिलेबस फायनल इथे संपणार आहे. आपण बघत होतो की हे जे स्टार्स आहेत त्यांचं एंड कसं होत असतं. तर आपण पहिली स्टेज बघितली की ज्याच्यामध्ये जे स्टार्स आहे त्यांचं जे मास आहे ते सूर्याच्या मासच्या 8 टाइम्स लेस होतं. परंतु आज आपल्याला बघायचे असे काही स्टार दे हॅविंग द एंड स्टेजेस ऑफ द स्टार्स हॅविंग द मास बिटवीन 8 and 25 टाइम्स ऑफ मास ऑफ द सन. म्हणजे आपला जो सूर्य आहे त्या सूर्याच्या मासच्या ज्या असे स्टार्स आहे की ज्याचं मास हे 8 to 25 टाइम्स जास्त आहे अशा मास असणाऱ्या स्टारचं शेवटी काय होत असतं, त्यांचा एंड कसा होत असतो हे सगळं समजून घेणार आहोत आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही डायग्राममध्ये बघू शकतात. एक जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, इंस्टास्टेलियस क्लाउड आहे, त्याचं मग लो मास स्टार ते आपण ऑलरेडी बघितलं आहे. आता आपल्याला खालची प्रक्रिया बघायची आहे. दॅट इज इंस्टास्टेल्युलर क्लाउड्स आहे, त्याच्यानंतर हाय मास स्टार आहे. हाय मास स्टार नंतर काय होते त्याचं सुपरनोवा सुपर जायंट स्टार होत आहेत. त्याच्यामध्ये पण परत सुपर जायंट एक्सप्लोजन होतंय आणि शेवटी तुमचा न्यूट्रॉन स्टार तयार होत आहेत. हे कशी प्रक्रिया होतीये चला समजून घेऊया. सो स्टुडंट दिस स्टार्स ऑल्सो गो थ्रू द रेड जायंट स्टेज. जसं रेड जायंट म्हणजे तांबडा राक्षसी तारा तयार होत असतो तसं हे जे स्टार्स आहे की ज्यांचं मास 8 to 25 टाइम्स आहे ते सुद्धा रेड जायंट स्टेजमधून जात असतात. थ्रू दिस दे गो टू द सुपर जायंट स्टेज. परत अजून एक अवस्था असते की ज्याला आपण सुपर जायंट स्टेज म्हणत असतो. ड्युरिंग विच दे साईज मे इन्क्रीजेस अप टू 1000 टाइम्स. तो जो तारा आहे त्या ताऱ्याचा आकार किती वाढतो माहिती तुम्हाला, 1000 पटीने त्या ताराचा आकार वाढत असतो. द ह्यूज एक्सप्लोजन कॉल्ड ॲज अ सुपरनोवा एक्सप्लोजन. जसं आपण याच्यामध्ये बघितलं रेड जायंट स्टारचं एक्सप्लोजन होत असतं तसं इथे सुपरनोवा एक्सप्लोजन खूप मोठा स्फोट होत असतो. विच ऑकर ॲट लास्ट it is very powerful and so much energy is given out this process. खूप मोठं एक्सप्लोजन होत असतं, खूप एनर्जी ह्या प्रोसेसमध्ये बाहेर पडत असते. एवढं मोठं एक्सप्लोजन होत असतं की हे तारे आपण दिवसा सुद्धा उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. ओके, तुम्ही 19.8 एक डायग्राम दाखवली आहे. त्याच्यामध्ये रिसेंट पिक्चर आहे सुपरनोवा एक्सप्लोजनचं विच वॉज फर्स्ट सीन इन 1050 AD. म्हणजे 1054 मध्ये याच्यामध्ये ही जे सुपरनोवा एक्सप्लोजन आहे त्याची जे पिक्चर घेतलेलं आहे ते तुमच्या पुस्तकामध्ये दाखवले. बघा ते जे तारे आहे ते दिवसा आपल्याला स्पष्ट डोळ्यांनी दिसत आहे. मग काय होत असतं, द सेंट्रल पोर्शन विच इज लेफ्ट बिहाइंड आफ्टर द एक्सप्लोजन कॉन्ट्रॅक्ट्स अँड इट्स बिकम अ स्मॉल ॲज अबाउट 10 किलोमीटर. म्हणजे जे बाहेरचं पोर्शन आहे ते बाहेरचं पोर्शन काय होतं दूर फेकलं जात असतं, पण जो सेंट्रल पोर्शन आहे ते काय होत असतं कॉन्ट्रॅक्ट होत असतं. ते कॉन्ट्रॅक्ट होऊन इतकं छोटं कॉन्ट्रॅक्ट होत असतं की त्याचा जो डायमीटर आहे तो 10 किलोमीटर होत असतो. आता 10 किलोमीटरचं डिस्टन्स म्हणजे 1 किलोमीटरची 1000 मीटर. एखाद्या गावाचं अंतर बघा ह्या इथपासून 10 किलोमीटर एवढं किलोमीटर त्याचं काय असतं कॉन्ट्रॅक्ट साईज एवढी 10 किलोमीटर होत असते. ॲक्च्युली तो खूप मोठा असतो. 10 किलोमीटर म्हणजे त्यांच्यासमोर काहीच नाही आहे. इन दिस स्टेट द स्टेट्स आर कम्प्लिटली मेड ऑफ न्यूट्रॉन्स. आणि ह्या स्टेजला ते जे असतं ते पूर्णपणे न्यूट्रॉन्सपासून बनलेले असतं अँड आर कॉल ॲज अ न्यूट्रॉन स्टार. आणि या म्हणजे त्या न्यूट्रॉनपासून बनलेले असतात म्हणून या स्टारला आपण काय म्हणू शकतो न्यूट्रॉन स्टार असं म्हणू शकतो. द प्रेशर ऑफ दिस न्यूट्रॉन स्टार इज इंडिपेंडंट ऑन दी टेम्परेचर. म्हणजे मग ते टेम्परेचर कमी झालंय की जास्त झालंय, त्याची डेन्सिटी वाढली की कमी झाली याच्यावरती त्या न्यूट्रॉन स्टारचा त्या न्यूट्रॉन स्टारवरती त्याचा काही परिणाम होत नाही. इट इज कॅपेबल ऑफ बॅलन्सिंग द ग्रॅव्हिटेशनल फोर्स फॉर एव्हर. आणि त्या न्यूट्रॉन स्टार मग ते काय होत असतं ते जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते न्यूट्रॉन स्टारचं बॅलन्स होत असतं तिथे. न्यूट्रॉन स्टार इज द एंड स्टेज ऑफ दिस स्टार. या स्टारची एंड स्टेज आहे या न्यूट्रॉन स्टार काय आहे त्याची एंड स्टेज आहे. सो आय थिंक तुम्हाला एंड स्टेजेस ऑफ स्टार्स हॅव्हिंग द मास बिटवीन 8 to 25 टाइम्स मास ऑफ द सन हे समजलं असेल. काय होतं इंस्ट्रास्टेल्युलर क्लाउड्स होत असतो, त्याच्यापासून हाय मास स्टार तयार होत असतो, त्याच्यापासून सुपरनोवा स्टार असतो, मग तिथे सुपरनोवा एक्सप्लोजन होत असतं, मग तिथे न्यूट्रॉन स्टार तयार होत असतो त्याच्यापासून. हे सगळं डिटेलमध्ये आज मी तुम्हाला इथे समजावून सांगितलं आणि डायग्राम तुमच्या मागे तुम्हाला दिसतेच आहे.
सो स्टुडंट, आता डू यू नो मध्ये एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे की ह्या एंड ऑफ द स्टार्स विषयी. ॲज द साईज ऑफ व्हाईट डॉर्फ इज सिमिलर टू दॅट ऑफ द अर्थ. आपण व्हाईट डॉर्फ बघितला, जो पहिल्या नंबरचा व्हाईट डॉर्फ एक्सप्लोजन झाल्यानंतर रेड जायंट स्टारचा काय झालं होतं, व्हाईट डॉर्फ तयार झालं होतं. त्याची साईज मधला जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट होतो, त्याची साईज केवढी होते, पृथ्वीच्या साईज एवढी होत असते. बाहेरचं जे आहे ते वातावरणात फेकलं जात असतं. देअर डेन्सिटी इज व्हेरी लार्ज. त्याची डेन्सिटी काय असते, खूप लार्ज असते. 1 spoonful मटेरियल ऑफ द व्हाईट डॉर्फ विल वेट अ फ्यू टन्स. त्याच्यातलं एक चमचा, त्या व्हाईट डॉर्फ मधलं आपण एक चमचा मटेरियल जर घेतलं तर त्याचं वजन पृथ्वीवरती किती असतं माहिती तुम्हाला, फ्यू टन्स. काहीतरी टना एवढं असतं. ॲज न्यूट्रॉन स्टार्स आर मच स्मॉलर दॅन दॅट ऑफ द व्हाईट डॉर्फ. आणि न्यूट्रॉन स्टार जो सुपरनोवा एक्सप्लोजन होऊन जो न्यूट्रॉन स्टार आपण सेकंड बघितलं जो तयार होत असतो तो काय असतो, तुमच्या व्हाईट डॉर्फपेक्षा पण खूप छोटा असतो. दर डेन्सिटी इवन हायर अँड 1 स्पून. मग त्याची जी डेन्सिटी ती काय असते, हायर असते. आणि त्याच्यातलं आपण जर 1 स्पून मटेरियल जर घेतलं, द स्टार्स विल वेट ॲज मच ॲज द वेट ऑफ ऑल लिव्हिंग थिंग ऑन दी अर्थ. म्हणजे तुमचा जो न्यूट्रॉन स्टार आहे, तुमच्या लक्षात येतंय का, न्यूट्रॉन स्टारचा एक मटेरियल जे आहे त्याच्यामधलं 1 चमचा जर मटेरियल घेतलं आणि त्याचं जर आपण वजन केलं तर ते वजन किती भरणार आहे माहिती तुम्हाला, ते वजन भरणार आहे पृथ्वीवरच्या सगळे जे प्राणी आहे ते सगळ्या प्राण्यांचं मिळून जेवढं वजन भरणार आहे तेवढं वजन, 1 चमचा वजन त्या न्यूट्रॉन स्टारच्या जे मटेरियल आहे त्या 1 चमचा मटेरियल एवढं भरणार आहे. किती इंटरेस्टिंग आहे. म्हणजे केवढा मोठा असेल तो न्यूट्रॉन स्टार आणि केवढा मोठा असेल तो व्हाईट डॉर्फ. सो अजून एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अ स्टार इट आवर गॅलेक्सी एक्सप्लोर्स अबाउट 7500 इयर्स बॅक. म्हणजे 7500 वर्षापूर्वी असाच एक महाविस्फोट झाला. As the star, it is about 6500 light years away from us. The light emitted in the explosion of 6500 years to reach us. आणि तो प्रकाश आपल्या पृथ्वीवर यायला लागले 6500 वर्ष. म्हणजे स्फोट किती झाला, स्फोट केव्हा झाला, 7500 वर्षापूर्वी. आणि ते प्रकाश किरण पृथ्वीवर यायला लागले 6500 वर्ष. आणि तो जो प्रकाश आहे तो सगळ्यात पहिले चायनीज लोकांनी 1054 ला बघितला. तो इतका भव्य दिव्य तो प्रकाश होता, त्या महास्फोटामधला प्रकाश इतका भव्य दिव्य होता. इट वॉज सो ब्राईट दॅट इट कुड सीन ड्युरिंग द डे ऑल्सो फॉर 2 years. म्हणजे 2 वर्ष सतत तिथले जे लोक आहे त्या भव्य दिव्य तो प्रकाश आहे तो दिवसा सुद्धा सूर्याच्या प्रकाशामध्ये ते जे तारे आहे ते बघू शकत होते. एवढा तेजस्वी असा तो प्रकाश होता. आफ्टर 1000 years of the explosion, the gases emitted during this explosion are seen expanding with velocities higher than 1000 kilometers. म्हणजे तिथले जे गॅसेस आहे त्या एक्सप्लोजन मधले ते 1000 किलोमीटरच्या स्पीडने अजूनही काय होत आहेत, एक्सपांड होत आहेत किंवा प्रसरण पावत आहेत. अशी इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणजे 7500 वर्षापूर्वी महाविस्फोट झाला, पृथ्वीवर यायला लागले 6005 वर्ष. पहिला तो चायनीज लोकांनी 1054 मध्ये तो इतका तेजस्वी होता की 2 वर्ष ते लोकांना ते तारे दिवसा दिसायचे, सूर्याच्या प्रकाशामध्ये सुद्धा दिसायचे. अशी ही इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला डू यू नो मध्ये दिलेली आहे. आणि आता आपण जात आहोत आपल्या शेवटच्या पॉईंटकडे, या लेसनच्या शेवटच्या पॉईंटकडे, आणि आपला लेसन इथे संपणार आहे. सो स्टुडंट, आपल्याला थर्ड स्टेज बघायची आहे. एंड स्टेजेस ऑफ द स्टार्स हॅव्हिंग मास लार्जर दॅन 25 टाइम्स मास ऑफ द सन. म्हणजे सूर्यापेक्षा ज्याचं मास 25 पट अधिक आहे अशा ताऱ्यांचा अंत कसा होत असतो, असे तारे शेवटी कोणत्या स्टेजला जात असतात. आपण अगोदर बघितलं ज्याचं 8 टाइम्स कमी आहे सूर्याच्या, त्यानंतर 8 to 25 टाइम्स मोठं आहे, नंतर आता 25 पटीने जास्त ताऱ्यांचं जे मास आहे सूर्यापेक्षा 25 पटीने जास्त आहे अशा ताऱ्यांचं काय होत असतो. सो स्टुडंट, दीज स्टार्स इव्हॉल्व लाईक द स्टार्स इन द सेकंड ग्रुप, बट आफ्टर सुपरनोवा एक्सप्लोजन नो प्रेशर इज कॅपेबल ऑफ द बॅलन्सिंग द ह्यूज ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड दे कंटिन्यूइंग द कॉन्ट्रॅक्टिंग फॉर एव्हर. म्हणजे जसं इकडे काय होत असतं, एक्सप्लोजन होत असतं, रेड जायंट स्टार आणि सुपरनोवा जे स्टार्ट आहे त्याचं काय होत असतं, एक्सप्लोजन होत असतं. इकडे सुपरनोवा एक्सप्लोजन होत असतं. पण एक्सप्लोजन झाल्यानंतर पहिल्या केसमध्ये काय झालं, इलेक्ट्रॉनिक प्रेशरने ते बॅलन्स झालं, त्याच्यामुळे काय झालं, तिथे तुम्हाला व्हाईट ड्वार्फ मिळाला. दुसऱ्या केसमध्ये काय झालं, न्यूट्रॉनिक प्रेशरमुळे ते न्यूट्रॉनमुळे ते बॅलन्स झाल्यामुळे म्हणून तिथे न्यूट्रॉन स्टार मिळाला. पण तिसऱ्या केसमध्ये काय होतं बाळांनो, ॲज देअर साईज बिकम स्मॉलर, देअर डेन्सिटी अँड देअर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्क्रीजेस ट्रिमेंडसली, all nearby objects get attracted towards these stars and nothing can be come out from this.
म्हणजे काय होत असतं, त्याला बॅलन्स करणारं कुठलंही प्रेशर तिथे राहत नाही आणि मग त्याची डेन्सिटी, त्याचं प्रेशर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इतका वाढून जातो की त्याच्या आसपास ज्या ज्या वस्तू आहे, जे स्टार्स आहे, जे प्लॅनेट, काय जे असेल ते त्याला अट्रॅक्ट करून घेतं, त्याला ते स्वतःमध्ये सामावून घेतं. म्हणजे तुम्हाला माहिती नाही ना, ब्लॅक होलचे व्हिडिओ सगळ्यांनी बघितलं असेल की त्यातून प्रकाश किरण सुद्धा जाऊ शकत नाही, एवढं डेंजर असतं ब्लॅक होल. ते सगळ्यांना आपल्यामध्ये काय करत असतं, सामावून घेत असतं ब्लॅक होल. सो स्टुडंट, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट इज लाईट फॉलिंग ऑन दी स्टार्स डज नॉट गेट रिफ्लेक्टेड अँड गेट्स ॲब्सॉर्ब्ड इनसाइड द स्टार. म्हणजे सूर्यप्रकाश सुद्धा त्या ब्लॅक होलमधून जाऊ शकत नाही. दस वी कॅन नॉट सी द स्टार ॲट ऑल बट कॅन प्रॉपरली सी अ मायन्यूट ब्लॅक होल इन प्लेस. आपण कुठलाही तिथे आपल्याला व्हाईट ड्वार्फ दिसत नाही किंवा न्यूट्रॉन स्टार दिसत नाही, तिथे पण आपल्याला एक होल दिसत असतं की ज्या होलमध्ये सगळ्या गोष्टी काय होत असतात, अशा सामावत असतात. अँड दिस एंड स्टेज ऑफ दिस स्टार इज कॉल्ड ॲज अ ब्लॅक होल. आणि यालाच काय म्हणत असतो आपण, ब्लॅक होल म्हणत असतो. आय थिंक तुम्हाला हे सगळं छानपैकी क्लिअर झालं असेल. तर आपण काय बघितलं, आपण 3 प्रकारचे तारे, त्या 3 प्रकारच्या ताऱ्यांची एंड स्टेज बघितलं. सगळ्यात पहिले आपण बघितलं की जो असे तारे की ज्यांचं मास हे सूर्याच्या मासच्या 8 पटीने कमी आहे, त्यांचं काय होत असतं, एक्सप्लोजन झाल्यानंतर व्हाईट ड्वार्फ तयार होत असतो. तुम्हाला चार्टमध्ये पण तिथे बघायला मिळेल. त्यानंतर द स्टार्स विच हॅविंग द मास बिटवीन 8 to 25 टाइम्स मोठे आहे सूर्याच्या मासपेक्षा, त्यांचं काय होत असतं, न्यूट्रॉन स्टार तयार करत असतं. कारण न्यूट्रॉनचे जे प्रेशर आहे त्याच्यामध्ये बॅलन्स होत असतं. आणि सगळ्यात शेवटी बघितले ज्यांचं मास 25 पट आहे, सूर्याच्या मासच्या 25 पट आहे, त्याला काहीही कुठलंही प्रेशर बॅलन्स करायला नसतं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण खूप वाढून जातो, डेन्सिटी खूप वाढून जाते, सगळं वाढून जात असतं. त्याच्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींना ते काय करत असतं, अट्रॅक्ट करत असतं. आणि शेवटी आपल्याला फक्त एक ब्लॅक होल दिसत असतो. सो इन दिस वे दिस इज द एंड ऑफ लेसन. अशा पद्धतीने आपला लेसन हा इथे संपलेला आहे. आपला 8वीचा सिलेबसही इथे संपलेला आहे. लवकरच तुम्हाला 9वीचे व्हिडिओ पण घेऊन येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तुमची जी सेकंड टर्मची एक्झाम आहे त्याच्यासाठी बेस्ट ऑफ लक. आणि बघत राहा आपले DS डिजिटल स्कूलचे व्हिडिओ विथ साधना अँड ज्ञानेश्वर संधान. चला भेटूया आपल्या पुढच्या सिलेबससह पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बघत रहा DS डिजिटल स्कूल अँड DS लर्न विथ फन.